पेण तालुक्यातील काराव गडब ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पेण तालुका अध्यक्ष मनोहर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। काराव गडब ग्रामपंचायतीचे उपसरपंच दीपक कोटेकर यांनी राजीनामा दिल्याने मनोहर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। या निवडणुकीसाठी अध्यासी अधिकारी म्हणून सरपंच मानसी पाटील यांनी काम पाहिले। यावेळी सरपंच मानसी पाटील, सीता पाटील, भाग्यश्री कडू, दीपक कोटेकर, जगदीश कोटेकर, कीर्ती म्हात्रे, मनोज म्हात्रे, दिनेश म्हात्रे, संध्या म्हात्रे, वैशाली म्हात्रे, परशुराम मोकल, मुक्ता वाघमारे, ग्रामसेवक मच्छिंद्र पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। काराव गडब ग्रामपंचायतीच्या माध्यमातून येथील समस्या सोडवण्यासाठी व गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन। ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकासाला अधिकाधिक चालना देण्याचे काम आम्ही येत्या काळात करणार असल्याचे नवनिर्वाचित उपसरपंच मनोहर पाटील यांनी सांगितले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पेण तालुका अध्यक्ष मनोहर पाटील यांची काराव गडब ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी शुभेच्छा दिल्यात व अभिनंदन केले। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रदीप मोकल, पेण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।